एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पळसुंडे अंतर्गत 2 दिवसीय इंटरहाऊस खेळाच्या स्पर्धांचे आयोजन। जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी खेळांमध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे, मुख्याध्यापक श्री देठे सर यांचे प्रतिपादन। एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल पळसुंडे अंतर्गत 2 दिवसीय इंटरहाऊस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। तर या खेळांमध्ये प्रामुख्याने कबड्डी, खो खो, हॅलीबॉल, फुटबॉल, कॅरम, नेमबाजी यांसारख्या अनेक खेळांचा समावेश करण्यात आला असून केंद्रस्तरीय 8 विद्यार्थी रिप्रेझेंट झाले असल्याचे समजते आहे। आपण पाहू शकता की शिक्षणाबरोबरच जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी देशातील अनेक विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेतला पाहिजे व भारतीय खेळांना प्रोत्साहन देऊन अधिकाधिक खेळाडू पुढे आले पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री देठे सर यांचे प्रतिपादन ऐकायला मिळते आहे। प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटीलची रिपोर्ट। आज आपण एकलव्य मॉडेल स्कूल पळसुंडे या शाळेमध्ये आपण या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे। आपल्या समेत एकलव्य मॉडेल स्कूलचे प्रिन्सिपल आदरणीय देठे सर आहेत। देठे सर, या ठिकाणी जे सामने आयोजित केले या सामन्यांसंदर्भात आपण काय म्हणाल? निर्माण झालेली आहे। कोणतेही ते आपसातले जे छोटे मोठे जे स्वरूपाचे हे होते त्यांच्या तक्रारी वगैरे, त्या तक्रारी या खेळामध्ये आम्हाला दिसलेल्या नाही। सर्व असे एकमेकाला आणि यापूर्वी जे एकमेकांबद्दल तक्रार करणारे विद्यार्थी होते ते या खेळात एकमेकाला चीअर अप करत होते, तेच विद्यार्थी। तर खरंच या खेळापासून मला खूप आनंद झालाय, तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे। आणि मला एकच संदेश द्यायचा की खेळणं फार गरजेचं आहे। खेळणं हे जिंकण्यासाठी नाही किंवा हारण्यासाठी नाही, तर जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी खेळणं फार महत्त्वाचं आहे। म्हणून नेहमी खेळा, आरोग्यपूर्वक खेळा, हसतमुख खेळा, एवढाच मी संदेश देऊ इच्छितो। निश्चितपणे देठे सरांनी या ठिकाणी आपल्याला आवाहन केलेलं आहे विद्यार्थ्यांना की खेळामध्ये रुची असणं फार महत्त्वाचं आहे। आपल्या समेत क्रीडा शिक्षक आदरणीय गौरव सर आहेत। गौरव सर, आपण या खेळासंदर्भात काय म्हणाल? नमस्कार सर। तर 2 दिवसीय इंटर हाऊस स्पोर्ट कॉम्पिटिशन पळसुंडे ते ऑर्गनाइज करण्यात आले। या खेळांमध्ये प्रामुख्याने जे खेळ प्रकार होते त्याबद्दल मी सांगू इच्छितो। यात आपण कबड्डी, खो खो, हँडबॉल, ॲथलेटिक्स गेम, तसेच इंडोर गेम्समध्ये आम्ही कॅरम आणि चेस ह्या खेळांचा सहभाग केला होता। विद्यार्थ्यांनी भरपूर अशा संख्येने या खेळात भाग घेतला। तसेच ज्या प्रकारे त्यांच्या ह्या खेळामध्ये परफॉर्मन्स होता तो खरंच कौतुकास्पद होता आणि असंच त्यांचा सहभाग वाढत चालेल आणि आम्ही यांच्या माध्यमातून आणखी समोर क्लस्टर लेवलला ते मुलं पाठवू जे जिंकलेले, त्यानंतर स्टेटला पाठवू, त्यानंतर नॅशनलला, आणि असंच करत आमचा असा विचार आहे की आमच्या एकलव्य शाळेमधून किंवा आमच्या महाराष्ट्रामधून विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला रिप्रेझेंट केले पाहिजे इंडियाला। स्पोर्ट डेच्या दिवशी पण आपण त्यांचे एक क्विज कॉम्पिटिशन असणार, एसे कॉम्पिटिशन, त्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन, असे विविध विद्यार्थी नॅशनलला खेळणार म्हणजे खेळणार याची ग्वाही मी देतो आपल्याकडून। या व्यतिरिक्त बुद्धिबळाचे आणखी काही खेळ खेळवले जातात का? हो, या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी पण खेळल्या जाते। जसे पर्टिक्युलर आहे रस्सी खेच आहे, आणि बुद्धिबळातून म्हणलं तर स्पीच कॉम्पिटिशन वगैरे पण आमच्या इकडे घेतले जातात। स्पोर्ट रिलेटेड पण असतात आणि रिलेटेड टू द सायन्स ऑल्सो, सायन्स असणार, सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्पोर्टचे जे पण आपण स्पोर्ट डेच्या दिवशी पण आपण त्यांचे एक क्विज कॉम्पिटिशन असणार, एसे कॉम्पिटिशन, त्यानंतर डिबेट कॉम्पिटिशन, असे विविध प्रकारचे कॉम्पिटिशन आपण शाळेद्वारे ऑर्गनाइज करतो विद्यार्थ्यांसाठी। धन्यवाद सर। एकलव्य मॉडेल स्कूल पळसुंडे या स्कूलमधून नॅशनल लेवल पर्यंत विद्यार्थ्यांना पारंगत केलं जातं असं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। आपण पाहताय